वळूयात पुढच्या बातमीकडे। एकनाथ शिंदेंचा पाठिंबा घेण्यात इतके वाईट दिवस आलेले नाहीत असं संजय राऊत यांनी अगदी काल परवाच म्हटलं होतं। पण ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना तिकडे सोलापुरातल्या बार्शीमध्ये एकत्र आलेत बरं का। एवढंच नव्हे तर त्यांच्याबरोबर दोन्ही राष्ट्रवादी सुद्धा एकत्र आलेत। मात्र शिवसेनेच्या या युतीचा निर्णय मुंबईतून झालेला नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय। नेमकं सोलापूरच्या बार्शीमध्ये सुरू तरी काय आहे पाहूया। सोलापुरात ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना एकत्र, अजितदादा आणि शरद पवारांची राष्ट्रवादीही सोबत। जिल्हा परिषदेत भाजप विरोधात शड्डू ठोकला। राजकारणात असं म्हटलं जातं की राजकारणात कोणीच कुणाचा फार काळ शत्रू आणि फार काळ मित्र राहू शकत नाही, आणि राजकारणात कधी काय घडेल याचा नेमही नाही। असंच घडलंय सोलापुरातील बार्शी तालुक्यात। बार्शी तालुक्यात भाजपच्या विरोधात 4 पक्षांनी आता एक आघाडी केलेली आहे। शिवसेना शिंदे गट असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, तर त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गट, या सर्वांनी आता भाजपच्या विरोधात एक आघाडी केल्याचं दिसतंय। आणि यामुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजलेली आहे। भाजपला रोखण्यासाठी दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या। सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही शिवसेनेसह दोन्ही राष्ट्रवादींनी मिळून भाजपच्या विरोधात महाआघाडी स्थापन केली आहे। बार्शी तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही शिवसेनेची महाआघाडी आहे। ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे। मात्र सोलापूरमधील सेनेच्या युतीचा निर्णय हा मुंबईतून झालेला नाही असं स्पष्टीकरण खासदार संजय राऊत यांनी दिलंय। तर अनैसर्गिक युतीला जनता स्वीकारणार नाही असा पलटवार भाजप नेते जयकुमार गोरेंनी केलाय। अशा प्रकारचा कोणताही निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतल्याची माझ्याकडे माहिती नाही, आणि ते घेतील अशा प्रकारचा निर्णय असं मला वाटत नाही। पण राज्यात आमदार दिलीप सोपल सोलापूरचे आमदार आहेत, दिलीप सोपल त्यांनी अधिकृत पोस्ट मला माहित नाही, माझ्याकडे माहिती नाही। आमच्या भावना तीव्र आहेत शिंदे गटाविषयी, त्याच्या माझ्याकडे त्या संदर्भात माहिती नाही। अशा पदाधिकाऱ्यांवर काही कारवाई होणार सर? माझ्याकडे काय घडलंय त्याच्याविषयी माहिती घेणार का? जोपर्यंत पूर्ण माहिती आम्ही घेत नाही आणि उद्धव साहेबांशी चर्चा होत नाही तोपर्यंत या विषयावर बोलणार। आज माहिती घेणार नक्की। तुमच्या एक लक्षात आलं पाहिजे की ह्याला कारण काय असतं। याला कारण एकच आहे की भारतीय जनता पक्ष हा मजबूत पक्ष आहे, तेव्हा त्याचा पराभव करणं हे एकट्याला, दोघाला, तिघाला शक्य नाही। तेव्हा 5-5 जणांनी एकत्र येऊन पराभव करता येतो का याचा प्रयत्न ते करतील। पण मी सांगितलं की अनैसर्गिक युती कधीही, अनैसर्गिक आघाड्या कधी लोक स्वीकारणार नाहीत। लोक भारतीय जनता पक्षासोबत राहतील आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपण बघाल की सोलापूर जिल्ह्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा असेल। नाही, बार्शीमध्ये काय झालं मला माहित नाही, पण मला खात्री आहे की उभाटा गटाला एकनाथजी शिंदे कधीही सोबत घेणार नाही। उभाटा गट म्हणजे MIM हे समीकरण महाराष्ट्राला माहित आहे। ज्या पद्धतीनं MIM महाराष्ट्रामध्ये द्वेष पसरवण्याचं काम करतंय, अगदी त्याच पद्धतीनं उभाटा गट देखील महाराष्ट्रामध्ये द्वेष पसरवण्याचं काम करतंय। त्यामुळं उभाटा गट बरोबर MIM यांना एकनाथजी शिंदे कधीही सोबत घेणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे। बार्शी तालुक्यातील राजकारण हे कायमच 2 टोकांवर फिरताना दिसतं। एकीकडे आमदार दिलीप सोपल तर दुसरीकडे भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत। पक्ष कोणताही असो, निवडणुकीचा सामना मुख्यतः या 2 नेत्यांभोवतीच रंगतो। यंदाही चित्र तसंच आहे। महाआघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना बार्शीत पाहायला मिळणार आहे। आमची ओरिजिनल खरेखुरी शिवसेना एकत्र येऊ शकत नाहीत, हे त्रिवार सत्य आहे। आणि बार्शीमध्ये जे झालंय ते मला तुमच्या माध्यमातून माध्यमातून मला कळालेलं आहे की हे असं अनैतिक युती कशी काय झाली। त्याला मी अनैतिकच म्हणतो, कारण या लोकांच्या बरोबर जाणं किंवा त्यांच्यासोबत बसणं, बोलणं सुद्धा निषिद्ध असताना सुद्धा अशा पद्धतीचं वातावरण या बार्शी तालुक्यामध्ये झालं। बार्शीच्या लोकल लेवलला काही निर्णय झाला असेल माहीत नाही। बार्शीत एकीकडे अनपेक्षित महाआघाडी
तर दुसरीकडे भाजपचा आत्मविश्वास, ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येण्यावरून ठाकरे गटातच मतभेद, या सगळ्यांमुळे बार्शी तालुक्याचं राजकारण मात्र चांगलंच तापलंय. बार्शीत भाजपच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेना यांचं आव्हान भाजपच्या विरोधात प्रभावी ठरतं का, तर त्याचबरोबर शिवसेनेची नाराजी ही कमी होईल का? राजेंद्र राऊत आणि दिलीप सोपल यांचा सामना बार्शीत पुन्हा पाहायला मिळेल का, याची उत्तरं येणाऱ्या काळातच मिळतील. परंतु या सर्व बाबतीत सोलापूरच्या राजकारणाचं केंद्रस्थान आता बार्शी बनलंय असं म्हणायला काहीच हरकत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर.